निलेश चव्हाणच्या अटकेची इनसाइड स्टोरी माझाच्या हाती. निलेश चव्हाण त्याच्या मैत्रिणीचा फोन वापरत होता. या मैत्रिणीच्या मोबाईलवरून संशयित व्यक्तीला फोन आला आणि या मैत्रीमुळेच आता निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात आहे. निलेश चव्हाणच्या कर्वेनगरच्या घरी पोलिसांकडून 1.5 तास तपासाचा भाग म्हणून पोलीस निलेश चव्हाणचे कॉल रेकॉर्डसही तपासणार. निलेश चव्हाणला सोबत घेऊन पिंपरी चिंचवड पोलिसांची त्याच्या राहत्या घरी झाडाझडती. वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्माचा मोबाईल जप्त, तर निलेश चव्हाणची परवानाधारक बंदूक आणि पासपोर्टही केला जप्त. वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजी स्वाती कसपटेंकडे देण्याचा निर्णय. बाळावर चांगले संस्कार होण्यासाठी हीच योग्य व्यक्ती असल्याची बाल कल्याण समितीची माहिती. वैष्णवी हगवणेंच्या लग्नामध्ये रुखवतासाठी 1,50,000 रुपयांचा खर्च. वैष्णवीच्या वडिलांची अंजली दमानी यांना माहिती. शशांक हगवणेंच्या मामीनेच तयार केला होता 1.5 लाखांचा रुपये. वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील यांना 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी. दोघांचीही एकत्रित चौकशी करण्यासाठी 3 दिवसांची पोलीस कोठडी वाढवली. आजपासून एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये घट. 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडर 24 रुपयांनी स्वस्त, तर रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि ढाबे चालकांना सुद्धा दिलासा. बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती थांबली. किमान 10 जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. पुणे शहरातील अनेक भागांमध्ये पाऊस. 2 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची आज पुन्हा एकदा हजेरी. आज पुणे शहराला ऑरेंज अलर्ट असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. तळ कोकणात मान्सूनमुळे शेती पिकांना मोठा फटका. भुईमूग, कलिंगड, कोकम, आंबा, काजू या पिकांचं मोठं नुकसान. रायगडमध्ये आजपासून खोल समुद्रातील मासेमारीवर 2 महिन्यांसाठी बंदी. 31 जुलैपर्यंत बंदी कायम राहणार. माशांच्या प्रजनन काळासाठी त्यांच्या संख्यावाढीचं प्रमाण अबाधित ठेवण्यासाठी मत्स्यबंदीचा निर्णय. बार्शीतील साकत गावामध्ये शेतामध्ये पाणी शिरल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान. पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना नीलकंठा नदीच्या गुडघावर पाण्यातून काढावी लागली वाट. सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेल्या रेकॉर्ड ब्रेक पावसामुळे उमराणी बंधारा ओव्हरफ्लो. या बंधाऱ्यामुळे संपूर्ण जिल्ह्याची तहान भागणार असून 20 एकर क्षेत्रालाही सिंचनाचा फायदा होणार. बीडमध्ये पावसाची उसंत. शेतकऱ्यांची बी बियाणं खरेदी करण्यासाठी लगबग. बऱ्याच वर्षांनंतर मृग नक्षत्रात होणार खरीपाचा पेरा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली धबधबा प्रवाहित. आल्हाददायक वातावरणात दाट धुकं आणि धबधब्याचं नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी. मुंबईमध्ये अतिरिक्त शिक्षकांचं 12 जूनला उपोषण. पगारबंदीचे आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी शिक्षकांनी दिली उपोषणाची हाक. राज्यामध्ये ऑनलाईन पद्धतीनं राबवण्यात येत असलेल्या 11वीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार. 11वीच्या विद्यार्थ्यांचे इन हाऊस कोट्यातील प्रवेश पूर्वीच्याच पद्धतीनं होणार असल्याची माहिती. देशामध्ये कोरोनाचे रुग्ण 3,000वर. कर्नाटक, महाराष्ट्रातही रुग्णसंख्या वाढली. गेल्या 24 तासामध्ये 4 जणांचा मृत्यू झाल्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती.